महिलांसाठी खास उपयुक्त किचन टिप्स। नंबर 1, दररोज आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात पालक बारीक चिरून घाला, आमटीला वेगळी चव येते। नंबर 2, दुधासोबत खजूर खाल्ल्यास विसराळूपणा नाहीसा होतो। नंबर 3, गाईचे कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळतो। नंबर 4, वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाले की लगेच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी, त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि पटकन निघून येते। नंबर 5, वरीचे तांदूळ घट्ट झाकण्याच्या बरणीत ठेवावे, त्यामध्ये 4-5 बिब्बे घातल्यास आळी किंवा जाळी होत नाही। नंबर 6, जेवण केल्यानंतर लगेच कोल्ड्रिंक पिल्याने आपल्या रक्तातील साखर दुपटीने वाढते, तसेच आपली हाडेही ठिसूळ बनतात। नंबर 7, बटाटे लवकर उकडले जावे यासाठी बटाट्याची एका बाजूची साले काढून मग उकडायला ठेवावे। नंबर 8, कडधान्य भिजत घालायला विसरला असाल तर ते शिजवताना त्यात थोडा सोडा घाला। नंबर 9, डोसा बनवताना डोस्याचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा। नंबर 10, मेदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा, वडे कुरकुरीत बनतील। नंबर 11, भाजीसाठी मिश्रण बनवण्यासाठी त्यात मक्याचं पीठ घाला। नंबर 12, कारले चिरून लिंबू मीठ लावून अर्धा तास ठेवावे आणि त्यानंतर भाजी करावी, यामुळे भाजी कडू होत नाही। नंबर 13, कानदुखी कितीही तीव्र असली तरी कोरफडीचा रस हलका गरम करून 2 ते 3 थेंब कानात टाका, कानदुखीपासून लवकर आराम मिळतो। नंबर 14, हिरवी मिरची कापल्यानंतर चिंचेच्या पाण्याने हात धुतल्याने हातांची जळजळ थांबते। नंबर 15, जर विरजण नसेल तर गरम दुधात हिरवी मिरची घालून रात्रभर ठेवा। नंबर 16, कोमट पाण्यासोबत औषधं घेतल्याने औषधाचा प्रभाव लवकर होतो। नंबर 17, नियमितपणे टोमॅटोसोबत सैंधव मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबापासून आराम मिळतो। नंबर 18, घोरण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी साजूक तूप कोमट करून नाकामध्ये 3-4 थेंब टाका, याने घोरणे बंद होईल। नंबर 19, बिर्याणीसाठी कांदा पातळ चिरावा लागतो, यासाठी वेफर्सच्या किसणीचा वापर करावा, यामुळे बारीक कांदा चिरला जाईल। नंबर 20, कारल्याची भाजी बनवताना त्यामध्ये थोडासा गूळ आणि लिंबाचा रस टाकावा, यामुळे भाजी छान आंबट आणि गोड बनते। मंडळी, व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा। धन्यवाद।